भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी बीडच्या कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप केले होते। बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचं काम होतं। सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिल्याचा आरोप पडळकर यांनी केला होता। यानंतर आता बीडच्या कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका कैद्यानं कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर आरोप केलेत। धर्मांतराचे गंभीर आरोप करण्यात आले, त्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे। बीडमधून प्रतिनिधी आकाश सावंत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आकाश, सुरुवातीला पडळकर यांनी आरोप केले आणि त्यानंतर आता पोलिसांची सुद्धा कुठेतरी कारवाई सुरू झालेली आहे, एकंदरीत काय घडामोड आहे? नक्कीच ऋतुजा, गेल्या 3 दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी आरोप केले होते की बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये कारागृह अधीक्षक जे आहेत ते कैद्याची कुठेतरी दमदाटी करतायत, त्यांना मारहाण करतायत व कारागृहात असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असतील, हे देखील कारागृह अधीक्षकांनी काढून टाकले आहेत आणि कैद्यांना कुठेतरी धर्म परिवर्तन करावं या मागणीसाठी कारागृह अधीक्षक जे आहेत ते कैद्यांवर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला होता आणि त्या तसं पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलं होतं आणि या कारागृह अधीक्षकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी जी आहे गोपीचंद पडळकर यांनी केली होती। त्यानंतर या आरोपींचे जे वकील आहेत, बंद्यांचे वकील राहुल आगाव यांनीही एक पत्रकार परिषद घेऊन या आरोप गोपीचंद पडळकर यांनी कुठेतरी आरोप केल्याचं, हे आरोपामध्ये कुठेतरी तथ्य असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। तसं पत्र देखील माझ्याकडे बंदी असलेल्या कैद्यांमार्फत आलं आहे आणि याची याचिका देखील मी न्यायालयात दाखल करणार असल्याचंही आगाव यांनी म्हटलं होतं। त्यानंतर कालच एक खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर आलेला जो आरोपी होता, जामिनावर सुटलेला, त्यांनीही माध्यमांशी संवाद साधला व त्यांनी असं म्हटलं आहे की जे कारागृह अधीक्षक आहेत ते कैद्यांना कारागृहामध्ये मारहाण करत होते। जे मुस्लिम धर्माचे जे कैदी आहेत त्यांचीही कुठेतरी नमाज असेल किंवा विविध धार्मिक कार्यक्रम असतील कारागृहामध्ये, हे देखील कारागृह अधीक्षकांनी बंद केले होते आणि कारागृह अधीक्षकांनी जे बंदी असलेल्या कैद्यांना देखील त्यांचं अन्न पाणी बंद करू व तुमच्या अन्नामध्ये आम्ही विष घालून तुम्हाला मारून टाकू जर तुम्ही धर्मांतर केलं नाही, आणि असंच एवढं सगळं करून देखील काही धर्मगुरू देखील कारागृहामध्ये आल्याचा गंभीर आरोप देखील या कैद्यांनी केला आहे। मात्र काल 2 दिवसापूर्वीच एक पथक जे आहे ते बीडच्या कारागृहामध्ये काय चाललंय याचा तपास करण्यासाठी व पेट्रस गायकवाड यांची तपासणी करण्यासाठी आलं होतं। या तपासणीत त्यांनी काय आढळलं, याची पुढे काय कारवाई केली जाते, हे देखील आता ऋतुजा येत्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे। निश्चित, आणि चौकशीमध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल। आकाश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।